हॅलो गाईज, मी आता चालली आहे गावाला. आता वाजलेत बघा 20 सेकंड हे बघा, आता वाजले आहे 6:30. तर मी आता 7 वाजेपर्यंत आम्ही निघू. तर आता मी चालली आहे गावाला. आणि गावाला मी कशाला चालली आहे, आमच्या नानांचं जागरण गोंधळ आहे, तर त्यांचा तो कार्यक्रम आहे, तर आम्ही चाललो आहे. तर मी पुढे चालली आहे. मम्मी डॅडी ते उद्या सकाळी येणार आहेत. तर मी आता पुढे चालली आहे. तर 6:30 वाजे ते 7पर्यंत मी निघेन. माझं काम आहे काहीतरी म्हणून मी चालली आहे. आमची आसनगावची फॅमिली पण येणार आहे. तिकडे पण आमचं घर आहे आसनगावला, तर मी तिकडेच जाणार होती. तर मी रिक्षामध्ये त्यांच्यासोबत येणार होती, पण आता ते उद्या येतील. तर मी आता चालली आहे. इथे आले की मी तुम्हाला ते पण दाखवेन. आणि जागरण गोंधळाचा जो कार्यक्रम आहे तो पण मी मला शूट करता आला, तर तोही तुम्हाला दाखवेन. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कनेक्ट राहा, स्किप नका करू. चलो बाय बाय गाईज. मी आता कसाऱ्यामध्ये पोहोचली आहे. जस्ट आम्ही कसारामध्ये आलो आहे. थोड्याच वेळात पोहोचू. असं वॉशरूम मिळालं आणि असं आरशामध्ये बघितलं आणि असं होणार नाही. तर गाईज, आम्ही आता इथे हॉटेलला जेवण करायला थांबलो आहे. आमचं जेवण वगैरे झालं तर आम्ही परत निघू. तर मी इथे आता घेतला आहे टाईमपास पापड खायला. मला एक दाखवते. तिकडे समोर दिसतात ते भांडे पूर्णपणे मातीचे भांडे आहेत आणि खरंच सांगते इतके छान भांडे दिसतात ना ते. जेवण वगैरे झालं तर आम्ही परत निघालो. कसारा घाटामधून चाललो आहे आता. माझा इथे थोडा टाईमपास चालू होता. मी आरशामध्ये बघत होती मला स्वतःला, मी कशी दिसत होती, ती कशी दिसत होती. पण आता बघा, आम्ही नाशिक हायवेवरून चाललो आहे आणि समोर बघा किती मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही फायनली आलो. रात्री घरी लेट आलो. तुम्हाला येताना असं सांगितलं होतं की आमच्या नानांचं जागरण गोंधळ आहे, तर मग मला तिकडे जायचं होतं. तर आता मी तिकडेच चालली आहे. तर आता मी थोडासा मेकअप वगैरे करते, थोडी रेडी वगैरे होते, मग निघते. जे अजून काय आसनगावची फॅमिली अजून काय आली नाही आहे, ते अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेत. ते मस्त मेकअप वगैरे करून येते. मस्त आता मी रेडी झाली आहे थोडी. ते मी फोटोज वगैरे काढते, मग खाली जाते. चलो गाईज, मी आली आहे आता खाली आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर मी लेट आली आहे. तर इथे खूप गर्दी आहे, तर त्यामुळे मी पाठीमागे बसलेली. गाईज, इकडे आता देव मांडायला घेतले आहेत. गाईज हे बघा, किती लेट आहे. गाईज हे बघा किती लेट आले ते बघा. बाबू बघा किती लेट आले ते बघा. हा मग झाला. तर गाईज, मी तुम्हाला सांगितलं होतं असं की आमची आसनगावची फॅमिली पण येणार होती, तर ते आले. तर ते लेट आले. तर मी पुन्हा घरी आली. तर त्यांना फ्रेश वगैरे व्हायचं होतं, तर ते फ्रेश वगैरे झाले. तर आता आम्ही पुन्हा चाललो. हे या माऊला काही कामधंदे नव्हते म्हणून तिने बसल्या बसल्या काकीची मस्ती करायला घेतली होती. तिची मस्ती करून झाली तर लगेच आली माझ्यावरती. मग मी सुद्धा थोडीशी रिॲक्शन दिली तिच्या व्हिडिओमध्ये. खाली जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. तर 3 वाजले होते. तर आम्ही वरती निघून आलो घरी, कारण का हे दमून आले होते, तर यांना झोप चालली होती. तर मग आम्ही आलो वरती निघून. तर आम्ही थोडं बसलो वगैरे, सगळ्यांशी बोललो वगैरे, गप्पा वगैरे मारल्या. मग आम्ही झोपायला गेलो सगळेच. गुड नाईट. बाबूकडे बघा, हा श्रद्धाचा दिवा आता इथं कोपऱ्यामध्ये आलाय. गाईज, तुम्ही जर या मुलीला ओळखत असाल, कोण आहे बाबू पण? अरे ती अरे इथली दादरची. मग तू कोणाशी पण बोलतो व्हिडिओ कॉलवरती? नाही, ती स्वतःवर मेसेज केलता की बोलते अरे लाईट लाव ना, लाईट
आम्ही मस्त दुसऱ्या दिवशी इकडे मस्त मस्ती वगैरे केली, खेळलो वगैरे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि आमची फॅमिली पूर्ण कशी वाटली तेही मला नक्की सांगा. तर मी इथंच ब्लॉग एंड करते. चलो बाय बाय.